वरमरोही वरमरोही वत्सा सूत्रधारा कैलास पर्वती मी माझ्या मातापित्यांच्या सेवेत मग्न असताना तुझी ही दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगमंचावर अवतीर्ण झालो। हे माझ्या सद्भक्ता, एकाएकी माझा धावा का आणि कशासाठी केलास? Bye.
हे माझा प्रिय भक्ता, तू नाटकाला प्रारंभ करतो आहेस, मग त्या तुझ्या नाटकात विघ्न येण्याचा संभव वाटतोय, म्हणून तुझं मन भयभीत झालं आहे. चिंता करू नकोस. माझ्या हाती असलेल्या पाशांकुशांच्या सहाय्याने मी त्या विघ्नांचा समूळ नाश करेन, असा माझा मंगलमय आशीर्वाद. अन्य काय मागणे? सद्भक्ता, तुझ्या नाटकात असलेली अज्ञान बालके संज्ञान होऊन देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील, गणगंधर्वांप्रमाणे गायन करतील, अष्टरंभांप्रमाणे नृत्य करतील, असाही तुला शुभ आशीर्वाद आहे. मनोकामना सफला संतु, कल्याणमस्तु, असा आशीर्वाद आहे. हे माझ्या प्रिय भक्ता, निघालो मी माझ्या मातापित्यांकडे कैलास पर्वती. चिंता करू नकोस, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. त्या गणरायाला वंदन करू. श्रीदेव कमळेश्वर, भूमिका साळेश्वर, राष्ट्रोळी ब्राह्मण, रघुवंशी या द्वारपाल या देवतांचरणी नतमस्तक होऊन रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून नाभिक समाज पेठेचा वाडा कोरगाव सहर्ष सविनय सादर करीत आहे महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग. एक वीरा देवी, एक वीरा देवी, एक वीरा देवी. पात्र परिचय: महागणपती कुमार संयम नागेश कोरगावकर. एकवीर दैत्य श्री विवेक चंद्रकांत कोरगावकर. नारद कुमार राहुल राजन कोरगावकर. शंकर कुमार सिद्धेश नामदेव कोरगावकर. पार्वती आणि देवी एकवीरा श्री अभिजित विष्णू माणगावकर माणगाव. राजा शर्याती श्री सर्वेश प्रकाश कोरगावकर. कालपंजर कुमार प्रसन्न कोरगावकर. भारद्वाज
जोशी आणि वीरभद्र श्री राजन सूर्यकांत पडगावकर, संगीत साथ हार्मोनियम कुमार आदित्य धुरी, पटवास कुमार हर्षद परब, तालरक्षक कुमार वासुदेव धुरी, रंगभूषा श्री श्रेयस मेघश्याम सर्वेकर, श्री भाग्यधर मेघश्याम सर्वेकर, नाविक समाज पिडपवाडा कोरगाव सहर्ष सवने सादर करीत आहे महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग एकवीरा देवी, एकवीरा देवी, एकवीरा देवी. या पाता लोकात कशाचे खबरदार भासत नाही. सारे प्राजत कसे
नारदाच्या सांगण्यावर बाबा देवाची भक्ती केली आणि एकांत पण मन सांगू लागतं एक विराट सोड दे त्या कपडे देवताचा सोड दे त्यासाठी निघालो मी देवतावर चोरी करायला नारायण नामाचे लंकारे हे गाणे योगे योगे कधी माझे आगमन या बदलगी झालं हे कळत नाही अर्थात आपण आला जी जणू राज करता एकवी देवा देवी म्हणून नारायण नारायण अरे वा त्याला व्हायचा नाराज म्हणून हा पाता भट सम्राट एक पूजाच्या नतमस्तक पण मला आनंदी आनंद कशासाठी महेशी आज तुम्ही इकडे आला ते सगळ्यात मुद्दा महेशी आला कारण तुम्ही तुमच्या सांगण्यावर मी ब्रह्मदेवाची भक्ती केली आणि अमृताचं वरदान मी प्राप्त करून घेतलं पण या विश्वात मला पुन्हा कोणी नाही मुक्ती नाही आणि एखाद्या वेळी अष्टभुजात खाली निर्माण झाले असेल आणि शिवशंकराचा दिशे जर माझ्यावर वार झाला असेल तर मला मुक्ती हो त्यापेक्षा मी अमर म्हणूनच बारशे मी ठरवलाय माझ्या पूर्वजांच्या वधाचा प्रतिशोध मी देवतावर चोरी करेन निघालो मी देवतांची शक्ती वाढवतात ते अगोदर बंद करा ते अगोदर बंद होतात तो देवतांना सहज जिंकू शकतो हे काय मावशी आपल्या बोलण्यात त्यात काय निघालो मी पृथ्वीचा शेवट इथं येतात त्याच्या डळी मला अहंकार दिसू लागला आणि त्या अहंकाराचा नाश व्हावा हे विश्वाच्या भयंकरच्या नारायणा मला वाईटातून चांगल्याची निर्वृत्ती करायची आहे म्हणून हे जे मी कला नाट्य आरंभलंय त्यात तुझी यशकीर्ती लागू दे हे तुझ्या जणी जवळ नाही पाहतो हा पुढे काय करतो ते मला पाहायचंय नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते
ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना या भारतवासी देशातला कोटी कोटी भगवान भल्या पहाटे उठून संस्काराचं स्नान तुझी आराधना करण्यासाठी या गंगा किनारी निवांत स्थळी माझी देवा तुझी सेवा करावी तुझी भक्ती करावी त्यासाठी मी अहोरात्र देवा अहोरात्र कारण दैवी तेज सतेज राहावं आणि भक्ती मार्गाचा प्रयास या विश्वात कायमस्वरूपी टिकून राहावा हे आता देवाचं नामस्मरण करा यज्ञ करावा आणि त्यात मिळणारा आनंद लुटावा हेच मी भगवंत आहे मी भारतवासी आपण कोण आणि कशासाठी आलात आपल्या घरी काय यज्ञ होऊन करायचे आहेत की का अरे म्हाताऱ्या एवढे तर तुला ते सोहायला लागले हो माझ्या मरायला करा आणि त्या देवाची भक्ती अगोदर बंद कर कदापि नाही माझ्या महाविष्णूच्या भक्तीत कधी खंड पडू देणार नाही मग या ऋषीचं वाटेल तर झालं तरी चालेल पण ऋषी या देवाची भक्ती कधीच बंद केली राहणार नाही एक गोसाड्या एवढे जर तुला मुद्दोच्या डोळ्याने लागले असते तर माझा नाईलाज आहे नाही तर हो बराला अरे एक कबीरा तू माझ्या सारखात तुझ्या देवाची भक्ती करत असता तेव्हा तू मला माझ्या भक्तीपासून वंचित करू पाहतोय तेव्हा धिक्कार धिक्कार असो त्याचबरोबर तुझा फुलाचाही म्हाताऱ्या कुणाचा धिक्कार करतोय धिक्कार धिक्कार करे तुला सोबत जाईल होय उतारा तयार अरे काय मरणाची भीती या भारतवासी दिवशी मग जर एवढी जर तुझ्या अंगात एवढे जर तुझं रक्त सळसळत असेल तर जाव अन्य कुठेतरी या ऋषीच्या नादी लागू नको आणि जर ते तुझ्या हातानं घडत नसेल तर तुझं आणि माझं काय होईल ते होऊ दे आगे नाही पिछे नाही मग खाऊया जसा
माझ्या परमेश्वराचा अरे अरे हे कबीरा, हा ऋषी म्हणजे तुला काय वाटलं आहे हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या परमेश्वराला साक्ष ठेवू आणि तुला मी या विभूतीचे शाप आणि शाप मध्ये क्रोधाने क्रोधीनमय होऊ नका. तुम्ही साधू आहात, तुम्ही समजा आहात, तुम्ही सात्विक आहात. राग आवरा आणि शांत व्हा. अरे नारदा, कसा शांत हो त्याने माझा अपमान केला, तो मी सहन केला, पण माझ्या परमेश्वराचा अपमान तो मी कदापि सहन करणार नाही. म्हणता एक वेळ जरी अधर्माने वागला तरी तुम्ही साधू आहात. तुम्ही कडकड अशी तपश्चर्या केली आहात. मग ती तपश्चर्या आशीर्वादाने असते की श्रापाने? होय रे होय नारदा. अरे मी अशी कठोर श्रम घेऊन तपश्चर्या केली, ती वाया न घालवण्यासाठी. तर मला एक सांग श्रेष्ठ, त्या एकवीर नराधमाला शिक्षा कशी मिळणार आणि या भारद्वाज ऋषीला न्याय कसा आणि कुठं मिळणार? म्हणता काळजी करू नका. तुम्ही मिळवलेली पुण्य इथं वाया न घालवता त्याचा न्याय निवाडा करणारा कोणीतरी आहे. त्याच्याकडे सदा असा तो कोण आहे जो मला न्याय मिळवून दे? कोण आहे जो मला न्याय मिळवून दे? त्याच्याकडे गेल्यानंतर मला न्याय मिळणार. आमचे होम हवनादी यज्ञ चालूच राहणार. मग सांगा मुली श्रेष्ठ, सांगा असा जो कोण आहे तो आम्हाला तो तुम्हाला न्याय देईल. काय झाला? राजा शर्यतीकडे जाऊ, तो मला न्याय मिळवून दे. आमची होम हवनादी यज्ञाची बंद पाडली होती, ती पुन्हा सुरू होती. मग विलंब कशाला? नारद मुनी, तुमच्यावर विश्वास घेऊन आताच निघालो राजा. राजा म्हणून हा शर्यती वावरतोय. आजपर्यंत न्यायनीतीने कारभार केलाय. न्यायाच्या जागी कधी अन्याय केला नाही. दोष जरी आपला असला तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली. म्हणून प्रजाजनाचा विश्वास मी प्राप्त करू शकलो. हे माझ्या काशीच्या प्रिय प्रजाजन हो, असा तुमचा विश्वास या राजावर ठेवा. हेच माझं मागणं. हे शंभू महादेवा, तुझ्या या भक्ताचा तुला शतशः प्रणाम.
शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो, हेच माझं मागणं, हेच माझं मागणं. ओ पण हा प्रकार काय? ओ राधे, तुम्हाला सादर प्रणाम करतोय, प्रणाम करतोय. परमेश्वर तुला राजे बसायला वेळ नाहीये, राजे आम्हाला बसायला वेळ नाही. तो पाताळ नगरीचा नराथा एक वीर दैत्य ज्याने थैमान घातला असो आमचे होम हवनादी यज्ञ काय शासन शरणासाठी सिद्ध होत आहे. हो चिंता नसावी, तुम्ही निश्चिंत राहून होम नांदी कृत्य सुरू करा. तुमच्या यज्ञाचा रक्षण आणि तुमच्या सर्वांचा रक्षण राजा शर्यांती करेल. चला चला म्हणताय. हो राजा तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे. हो आमचं रक्षण झालं पाहिजे, हो हवनादी कृत्य चालू राहील पाहिजे. तुम्ही हो पुढं, आम्ही येतो तुमच्या मागोमाग. हर
कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पाहिलं असेल तर सारे भक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्रघोषात तल्लीन झाले आहे. हा मंत्रघोष ऐकताच मन कसं तृप्त होत आहे. यक्ष, किन्नर, शांगिणी, दांगिणी, भूते, घेते, नृत्यगण, पिशाचगण हे सारे शिवगण एक सारखे शिवभक्तीत तल्लीन झाले आहे. म्हणूनच हा तुमचा दयेचा देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे की तुमची सारा इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी असा हा माझा आशीर्वाद, असा हा माझा आशीर्वाद. बा नंदी तुला पण माझा मंगलमय आशीर्वाद. राम राम दहा शमती आत्मराम, राम राम दहा शमती आत्मराम. ज्या रा आणि म या दोन अक्षरांनी माझा दाह शांत झाला आहे त्या आत्मरूपी रामाच्या नामस्मरणात मग्न हवे हेच योग्य. राम राम दहा शमती आत्मराम, राम राम दहा शमती आत्मराम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आदिमाया पार्वती माते, आदिमाया पार्वती माते, नमन तुला करीतो, नमन तुला करीतो. शिखरापर्यंत पाहिलं असेल सारे शिवभक्त शिवनामामध्ये तल्लीन झाले आहेत. अरे वा, भूतगण, पिशाचगण, मरुतगण, शंखी, डांगिणी सारे कसे शिवनामामध्ये तल्लीन झाले. अरे वा, या बाजूला जर पाहिलं असेल नंदी पण आहे. खरंच काही का असणार ज्या आधी नंदी आहे त्यातील स्वामी इथे कुठेतरी असते. कुठं बरं गेले आहेत. अरे वा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. यावेळी त्यांना ध्यानधारणेमध्ये व्यत्यय योग्य नाही. यासाठी असंच करावं. अगं सगळ्या नसतो. अगं गौरी, मला वाटलं माझी भक्ती नारी असावी. काही का असेना एक बस. मला सांगा, कोण तो गौरी म्हणून एकेरी नावाने तुम्ही हाक मारली असं कधी पडलं नाही. या कैलाशी कमतरता होती ती तुझीच. शिव होता पण शक्ती नव्हती. काही का असेना तुम्ही मला आता माझी कमतरता कमी होती तुम्ही मला वाचवली. पण काही का असेना नित्याचं कर्तव्य कोणतं असेल. अहो पहा, मी एक सौभाग्यवती स्त्री आहे आणि सौभाग्यवती स्त्रीचं कोणतं कर्तव्य असेल तर पतीची चरण सेवा करावी. काही का असेना क्षणभर तुमची चरण सेवा करावी हेच योग्य. माझ्या या भक्तीचा माझ्या जीवा
ज्या कैलासाचे तू वर्णन केलंस, आज हा देव तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. तुझी कोणती इच्छा असू दे ती मी आज पूर्ण करणार असा हा माझा आशीर्वाद. देवा, बरेच दिवस झाले आपण दोघांच्या या स्वर्गाची साडीवर वेदनामधला पाहिला नाही. एक डाव या साडीवरला उदा म्हणतो या कैलासी. ही माझी छोटीशी इच्छा. काय म्हणालास? सारीपाट हा शब्द या कैलासी काढून नकोस. एकदा सारीपाट बंद म्हणजे बंद. नारदा, सारीपाटाचा मुद्दा काढला आणि भोलेनाथ सांगताय बंद म्हणजे बंद. कदाचित ती आठवण झाली कधी असेल. कधी कधी बंद झाला आम्हाला आठवण नाही. नारदा, तुला आठवत नाही? अरे असाच एकदा मागे आला होता. आम्हा दोघांना सारीपाट खेळायला लावलास. हे गेल्या चिडून आणि माझी लंगोट घेतला सोडून. आठवला का? नारदा, तुला ज्ञात आहे का? अरे ती लंगोट सोडून घेतली आहे ना, तेव्हापासून याने पूर्ण विराम केला आहे. पण यावेळी ना असं काही होणार नाही. मी असं सांगितलं सांगू नको. ठीक आहे देवा, ती गंडाल माझा भ्रमण आहे. जिथे जिथे जाईल तिथे तिथे लागेल. भोलेनाथ दिलेला शब्द पाळत नाही. आई येतो का मी? असंच ये थांब. आज म्हणालास माझा अप्रचार करणार. थांब थांब. तुझ्या इच्छे खातीर फक्त एक डाव सारीपाट या कैलासी खेळण्यात जाणार आहे. आणि हा डाव अटीटीचा नसेल समजलं तरच मी खेळणार. गिरिजे, मान्य आहे ना तुला? हो तर तुम्ही हरतच असतात. हे तुम्हाला ज्ञात आहे ना, म्हणून तुम्ही असंच अटीसाठी करणार. काही का असेल ना, एवढं सगळं झालं आहे ना. नारदा, तुझ्या इच्छेखातीर फक्त एक डाव या सारीपाट या कैलासी खेळण्यात जाणार आहे. हा पहा सारीपाट. हे नारदा. नारदा, तुझे इच्छेखातीर फक्त एक डाव हा सारीपाट आज खेळण्यात जाणार आहे. तर पहिला डाव टाकतो. 6 आणि 6 12. नारदा, 6 आणि 6 12. अगं आई, मला बाला पडले. असं कसं झालं? यावेळी यांचे हासे बरोबर पडले. काही काळ नाही ना, मी सुद्धा काही असं कशी नाही. माहित आहे ना मी कशी आहे ती. आता या हा नारदा, 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. काकडी 12. मिरची 12. अरे नारदा, 13 पडते. नारदाचं कसं झालं? असं कधी होत नव्हतं. तिने प्रथमतः जसं व्हायला लागलं. गिरिजे, हा तू डाव हल्ले. आता मी दुसरा डाव टाकतो. 7 आणि 5 12. नारदा, 7 आणि 5 12. नारदा, याही वेळा हे डाव जिंकले. असं कधीच झालं नाही. प्रथमतः जसं झालं. अगं आई, नंतर बघूया. देवा, दुसरा डाव विकला का? काही असू दे. मी अशी तशी ऐकणार नाही. तुझं नाव सांग. बघ हा नारदा, आता या वेळी ना डाव जिंकते ना जिंकते. 11 आणि 1 12. 11 आणि 1 12. 7 12. 12. नारदा, हाही डाव हिचा गेला. हाही डाव ही हारली. हसा, हसा. खरं नाही असायचं. हुशार हसा. अजून एक डाव बाकी आहे. नारदा, आता मी शेवटचा डाव टाकतो. 4 आणि 4 8 आणि 4 12. 4 आणि 4 8 आणि 4 12. टाकले 12, घेतले 12. नारदा, देत नाही. आम्ही डाव जिंकलो. एवढं हसायला काय झालं तुम्हा दोघांना? मी
काय अजून हरलेली नाही. अजून एक डाव बाकी आहे. काय वाटतं तुम्हाला? अशी माझी चेष्टा करताय? कोण मी? काय मी? माहित आहे ना तुम्हाला? अगं आई, बोले ना, तसं नाही, तसं मनावर नाही. घेतलं ना. हाय, एक डाव आहे, सांगून ठेवते. अगं आई, चिडू नको. चिडू आता, झाला होता. ते काय तर म्हणते. पहा, स्वामी, मी शपथ घेऊन सांगते, हा डाव नक्की जिंकणार मी. म्हणून सांगते, 8 आणि 4 12. 8 आणि 4 12. 8 ते 12. 1 ते 12. आईला तू आली. झालं. आता काय असं कधीच झालं नव्हतं. पहिल्यांदाच अशी वेळ माझ्यावर आली. नारदा, या कैलासी कोणाचा रडण्याचा आवाज ऐकू येतोय. कोण रडतोय? जरा बघ. देवा, जगाचा नियम बदलला. अगोदर लहान मुलं रडत होती. बोले ना, आता ते काही काळजी करेल, मला कप्तान नाही सांगून ठेवते. काय म्हणालास नारदा? आधी माय रडते आहे. देवा, तुमची भार्या माझी माता, या अखिल विश्वाची माता पार्वती माझ्या रडती आहे. बोले ना, मी इथे रडते आणि तुम्ही हसताय. अगं, असतंय तुला. जे आपल्याला जमत नाही, जे आपल्याला हाताळता येत नाही, त्याच्या वाटेला जाऊ नये. बरोबर ना नारदा? असं कधी झालं नव्हतं नारदा. याने काहीतरी केलं असणार. पण पहा बोले ना, तुम्हाला माहित नाही एवढं हसायला काय झालं. अनित्यच्या मी तर जिंकत आले होते. आजच्या डाव हा असाच अटीतटीचा नव्हता आणि तुम्ही माझी मस्करी करता. नारदा, तुम्ही दोघांनी मला हसता म्हणून मी रडते. काय करावं यांना काही समजत नाही. काय हो, मी तुम्हाला म्हणजे कोण वाटली? ती डोक्यावर घेऊन गंगा तिच्या समोर मला हसताय. हा देवाचं सांगते नारदा. हिचा बोलणं अगदी बरोबर आहे. जेव्हा मी हरलो तेव्हा तीही होती ना. ती म्हणजे कोण देवा? कळलं नाही. ती गंगा. ही अहो, ही केसामध्ये घेऊन जाता, मिरवत माझी असतात ना. गंगा. तिच्या समवेत माझी मस्करी करताय. अगं ती गंगा, ती माझी गंगा. नाही तर तू आहेस जगदंबा. काय? ती जगदंबा ही सृष्टी लयाला जात होती तेव्हा जगदंबेचाच अवतार घेतला म्हणून लयापासून वाचली. आणि मला सांगताय जगदंबा जर नाही बनली असती ना तर काय झालं? त्या सृष्टीचं लयाला गेली असती. वेळोवेळी मीच येते आणि अवतार धारण करते. आणि गंगेचा मोठेपणा केसामध्ये घेऊन कुशाल मिरवा. बरोबर आहे. पायापर्यंत बसले ना तरी माझी योग्यता मला माहित आहे. बरोबर आहे. जिला डोकीवर बसवला तिलाही तसंच काही कारण आहे. नवऱ्याच्या डोकीवर बसायला बायकोची योग्यता लागते. ही माझी गंगा शांत, सुंदर, सुशील म्हणून ती माझ्या डोकीवर. ती नाही तर तू भानखोर, बघत, चंचल म्हणून तू माझ्या चरणाजवळ. समजलं ना तुला? मी भांडखोर, मी चंचल. भोलेनाथ, हा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. यावेळी तुम्हाला सांगते, निघून जाणार इथून, पुन्हा कधीच येणार नाही. गरज नाही मला तुझी. चालायला ना अशी भान तुला दोरीत नसली तरी चालेल. मला तुझा तोंड उचला पाहिजे नाही. चालायला ना. काय? तोच पाहायचं नाही. भोलेनाथ, कदाचित माझी योग्यता तुम्हाला मिळत नाही. एक वेळ अशी अनुभूती करेल, एक वेळ अशी अनुभूती करेल की या जगदंबेच्या पायाला स्पर्श करायची वेळ आली. तेव्हा काय होणार? देवा, आई गेली. तुमची बायको तुम्हाला जोडून गेली. नारायण, नारायण. नारदा, बरं केलास. तू इथे आलास. आमचा दोघांचा भांडण लावून दिलास. मला मोकळा केलास. कलह लावलास आणि माझ्या बायकापासून मला वेगळा केलास. देवा, मी जर तुम्हाला फक्त साडीपाठ खेळायला सांगितला होता, भांडण करायला नाही. नारदा, जी बायको नवऱ्याचं ऐकत नाही असली बायको नाचली तरी चालेल.
मी निघालो माझा गड्ड्यावर हात पडण्यासाठी. हे जे काही घडत आहे त्याच्या मुळाची देवा तू आहे. गीता माझं निमित्त आहे म्हणून हे जे मी कलनाच्या आरंभ आहे त्यात तुझी यजकीर्ती राहू दे. नारायण नारायण. श्री देवीदास कोरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री रामदास कोरगावकर यांच्याकडून कालखंजरांची भूमिका करणारा कुमार प्रसाद कोरगावकर याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच नाट्यप्रेमी कैलासवासी संतोष कोरगावकर यांच्या स्मरणार्थ कुमार रोहित कोरगावकर याने राजा शर्यतीची भूमिका करणारा कुमार सर्वेश कोरगावकर याच्या कलागुणासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. दोघांचे आम्ही इथं धन्यवाद आभार मानतो. धन्यवाद. पण अजून कुठेतरी लपून कुठल्यातरी राजाच्या मदतीने आपला कार्यभाग करत असतील. एक पुन्हा पाताळावर सोडून मी पुन्हा मृत्यूलोकी जाऊ शकत नाही. यासाठी असाच करावं. नमस्कार करो. कार्य महाराज या राज्याचा सेनापती पण नाही खंजराच्या मनाचा समाधान झाला नाही. मी माझ्या कर्तव्यात भग्न असताना का म्हणून मला बोलावणं पाठवला. ज्या मात्रे मला कामगिरी असाच मृत्यूलोकीचा अजूनही कोणी अवमान करत असतील त्याला प्रत्येकाला समजावून ऐकल्याच्या त्यापेक्षा त्याला ठार मारा. आम्हाला दानव साम्राज्य विस्तारत त्याच्यावर जर संकट आला असेल तर त्याला मदत करे. माझा कर्तव्य झालो देवीदास कोरगावकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू श्री पांडुरंग कोरगावकर यांनी कालखंजराची भूमिका करणारा कुमार प्रसाद कोरगावकर याच्या कलागुणांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. कित्येक दिवस झाले हा गंगातीरी राहून मी बंद पडलेली या पुनश्च सुरू केली. पण हा प्रकार काय. चाललेला पाऊल जागच्या जागी स्थिर कर. कोण तो आणि इथं कशासाठी आला. काशी नगरीचा राजा शर्यंती अशी ह्या देहाला संज्ञा. हा गंगातीरी राहून ब्राह्मण ऋषी मुनीचं रक्षण करतोय. हा
हा हवनाचा बंद करण्यासाठी यज्ञयाग मी आहे. माझा परिचय आपल्याला कराय. हा पण कोण आणि इथं कशासाठी आलात? भुवन सम्राट एकवीर महाराज यांचा मी सेनापती. तुम्ही ओम हवनाई कृत्य केली ती पुन्हा बंद पाडण्यासाठी आम्ही इथवर आलो. काय तुझी हिंमत लागून नाही होमान बंद पडण्याची? जोपर्यंत हा राजा षडयंत्री आहे तोपर्यंत होम आम्ही बंद पडू देणार नाही. आणि अशी जर तुझी हिंमत असेल तर होईल त्याला तयार. होऊन जाऊ दे कालखंडाला, पण मी असेपर्यंत होम आम्ही बंद पडू देणार नाही. एकदा
देणार नाही म्हणजे नाही देणार. तू काळे कुठे ठेवणार आहे, कुठेही डांबून ठेव, पण नाही देणार. वसंत पेडणेकर यांनी कालखंजराची भूमिका करणारा कुमार प्रसाद कोरगावकर याच्या कलागुणांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच श्री प्रसाद कोरगावकर यांनी कालखंजराची भूमिका करणारा कुमार प्रसाद कोरगावकर याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच नाट्यप्रेमी कैलासवासी संतोष कोरगावकर यांच्या स्मरणार्थ रोहित कोरगावकर यांनी कालखंजराची भूमिका करणारा कुमार प्रसाद कोरगावकर यांच्या कलागुणांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. राम राम दाशमती आत्माराम या सारा शिवभक्तांना माझा आशीर्वाद. या कैलाशी मनाला समाधान देत आहे, पण हा पुन्हा इकडे कशाला येतोय? मंगलमय आशीर्वाद. कैलासवासी शिवराम कोरगावकर यांच्या स्मरणार्थ साईश कोरगावकर यांनी राजा शर्यतीची भूमिका करणारा कुमार सर्वेश कोरगावकर यांच्या कलागुणांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. धन्यवाद. तेव्हा आज मी इथं आलो ते सहज नव्हे तर मुद्दाम आलोय. तेव्हा आज मी इथं आलोय ते सहज नाही तर मुद्दाम आलोय. तुमच्या तेव्हा तुमच्या एक तिला घालून बसलास, आता का दुसऱ्याला घालवालास? तसं नाही देवा. आज मी इथं आलो ते सहज नव्हे तर मुद्दाम आलोय. काशी नगरीचा राजा शर्यती हा तुमचा अंतिम भक्त, पण देवा आज तो संकटात आहे. काय म्हणालास नारदा? माझा दुष्मय भक्त राजा शर्यती हा संकटात आहे, तर मी असाच कथा भूलपण जाईल, यांच्या दोघांना शासन करेन. देवा तू तिथं न जाता तुझे काही मानस पुत्र आहे. होय रे होय नारदा, माझे असे कित्येक मानस पुत्र महापराक्रमी आहेत. त्यातला एखादा पाठवून हे कार्य सिद्धेच करावे, तर मी माझा लाडका पुत्र वीरभद्र ह्याला मी हाक मारतो. ओढ रे बा वीरभद्र, तसं असतील तसं स्वीकार आहे. कोण रे कोण? वीरभद्र जसा असेल तसा आहे, कसा असेल तसा कैलासी. ही इनवाने हाक मला ऐकू आली, क्षणाचाही विलंब न या कैलास पर्वतापर्यंत मात्र येणार. पिताजी तुमचा पुत्र वीरभद्र तुम्हाला नमस्कार करतो. मंगलमय आशीर्वाद. नमो नमः, नमो नमः, नमो नमः, नमो नमः. पिताजी
मी माझ्या कर्तव्यात मग्न असताना एकाएकी मला हाक मारली की कुठंतरी माझं काय चुकलं आहे. जर चुकलं असेल तर क्षमा असावी. बाळा वीरभद्रा, तुला या कैलाशी अगदी गोळे तसं काही कारण आहे. आज देवा असं कोणतं कारण आहे की जेणेकरून त्याची पूर्तता माझ्या हातांची होईल. विलंब करू नका पिताजी, विलंब करू नका. त्याच्यासाठी तत्पर आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी मी तुला पाताळभूमीत पाठवणार आहे. कोण पाताळभूमीचा सम्राट एकवीर असा तो कोण आहे? आणि त्याचा सेनापती कालखंजार हा मधला असून ब्राह्मण राजकर्त्याला जोडत आहे. आणि माझा भक्त राजा शर्यती हा पाताळभूमीत फिरत म्हणून गेला आहे. जा जा, त्याला सुटका कर, त्याला घेऊन ये. काय म्हणाला? पाताळ भवनाचा दैत्य एकवीर आणि त्याचा तो सेनापती कालखंजार याने प्रजेला त्रस्त करून सोडला आहे. मग पिताजी तुमचा आशीर्वाद ठेवा. त्या एकवीर कालखंजार याचा मी शेवट करेन आणि राजा शर्यती आणि तुमचा भक्त राजा शर्यती याची सुटका करू या कैलासी पळले. तेव्हाच नाव सांगे आशीर्वाद. हा तेच पर्यंत गेला आहे. पण देवा त्याला तुझ्या मदती आवश्यकता भासली असते, म्हणून तुला तेच पर्यंत द्यावं लागेल. असुरी शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी माझा पुत्र गेला आहे. त्याला माझी विनंती करत होतो. मी आलो मी तिथपर्यंत. हे जे काही घडत आहे हे जे काही लिहिलं आहे ते आगळं आणि वेगळं आहे. ही सारी आई सत्वाईची लीला आहे आणि ही लीला त्या नारदा गळे घडून घेत आहे. म्हणून चला हा पुढे काय घडतं मला पाहायचं. त्याला प्रतिकार करण्यासाठी हे उभा आहे. पण ही मध्ये माझ्या मार्गात आडवी व्यक्ती कोण आपण? हे कालखंजार या पाताळ भवनाचा सेनापती. तू कोण? पैसा कशासाठी आलास? अरे मी भोलेनाथ मानस वीरभद्र सिंह देहारा स्वप्न. तू माझ्या मार्गातला आडवा हो. मला पाताळ भुवनात प्रवेश करू राजा शर्यतीची मुक्तता नाही, हे शक्य नाही. तोपर्यंत हा कालखंजारीचा आहे. तुझ्या ते शक्य होणार नाही. जिवंत जायचं असेल तर चालता हो. अरे त्यापेक्षा माया करा. वीरभद्राला मग पाहूया तुझ्या काय दम आहे तो. होऊन जाऊ दे.
याला ठार करणं गरजेचं आहे. देवा, तू आम्हा दानवांचा देव आहेस म्हणून काल खंजाळ तुम्हाला नमस्कार करतो. शुभ आणि मंगल असा तऱ्हेचा आशीर्वाद. देवा, तुझा आशीर्वाद मिळाला, मनाला समाधान वाटलं, पण तुझा कोणत्या ठिकाणी का झालाय हे मात्र मला कळलं नाही. माझ्या पुत्राचा प्रतिकार तुझ्या धाड पाहण्यास मी इथपर्यंत आलो आहे. तुम्ही त्यांना अहंकारित हल्ला, तुम्हाला शासन हे व्हायलाच पाहिजे. काय आम्ही अधर्माने वागत असलो तरी तुम्ही देवकारी कमी नाही आहात. त्याचं आचरण करून वेळोवेळी आम्हा दानवांचा तुम्ही शेवट केला, पण आता ते शक्य नाही. आम्ही त्याला प्रतिकार करू. चल, हो युद्धाला तयार. त्रिभुवनी 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 आपला मार्ग सुरळीत झाला. या असुराचा शेवटचा झाला आहे. पण हा काय प्रकार? देवा, हाय प्रभा. देवा, 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 हाय देवा. माझा सेनापती काल खंजाळचा शेवट नाही तो पुढे केलाय मला समजलं. फक्त कोण आई याचा देव लगोबा नाथ पाळे लगोबा बाप ऐशा दगा करा. आजपर्यंत दानवाच्या एक सात पोळ्या करा. देव देव म्हणून पाताभर आशीर्वाद, आशीर्वाद. वाय सत्ताय काल खजान्याचा शेवटचा तू केला असेल तर पर्याय तू माझा वैरी आहेस. त्याचा शेवट मीच केला, कारण तो अधर्माने वागत होता. काय म्हणाला? अधर्माने वागत होता. काल खजान्याचा शेवटचा तू केला असेल तर मग होऊन जाते तुझ्या आणि माझा. हे एक वीरा, तुझ्यासारखे कित्येक असुर आले आणि त्या लयाला गेले. तुझी ही तीच गज होणार आहे म्हणून मी सांगतो. अजून ब्राह्मण राज गेली नाही. होऊन चला तयार. आयुष्य बोलावया Bye.
सुरेश कोरगावकर यांच्या कलाकारांसाठी 700 रुपयाचे इथं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच प्रदीप कोरगावकर जे या देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांनी संपूर्ण नाट्य कलाकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच कैलासवासी मंदाकिनी गजानन कोरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री नागेश गजानन कोरगावकर यांनी कालखंजराची भूमिका करणारा कुमार प्रसाद मोहन कोरगावकर याच्या कलागुणांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच रौनक मांजरेकर यांनी प्रसाद मोहन कोरगावकर याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच प्रिया अणसुरकर आणि अंशू अणसुरकर यांनी 250 रुपयाचं पारितोषिक कुमार प्रसाद मोहन कोरगावकर याच्या कलागुणांसाठी दिलेलं आहे. तसेच श्री कैलासवासी पुष्पावती कोरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश कोरगावकर यांनी प्रसादच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच नाट्यप्रेमी कैलासवासी संतोष कोरगावकर यांच्या स्मरणार्थ प्रसादच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. शंकराची भूमिका करणाऱ्या सिद्धेश कोरगावकर याच्या कलागुणांसाठी पूजा कोरगावकर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. एवढी प्रबळ कशी होय रे वीरभद्रा, हे एक वीर पुण्याचं वर्जी दिसत आहे. त्याच्यावर दीर्घ शक्ती त्याला रक्षण करते आहे. म्हणून मी पेगलेले शस्त्र ते वरच्यावर स्थिर वाद केले. नारदा, आता तूच काय तर मार्ग दाखव. हो देवा, एक वीर हा ब्रह्मदेवाचा वर्दी आहे. कारण त्याला जो मृत्यू आहे तो आग्रहाने वेगळा आहे. पासाचं होय का? ज्यावेळी अष्टभुजारी नारी निर्माण होईल आणि तुझ्या हाताचा जो दिलू तुझ्या हातात जाईल तरच त्याला मृत्यू होईल. राम राम दहशमती आत्मराम, असं काही होणार नाही आणि तो काही मरणार नाही. नारदा, दुसरा काय उपाय? देवा, का होणार नाही? आईला बोलवा आणि तिला सुद्धा पाठवा आणि त्याचा शेवट केला. का होणार नाही? नारदा, तूच काय ते करता करूता तूच आहे. हे काय ते तूच सांग. हा वीरभद्रा, तुझी आई, त्यांची बायको, माझी माता, त्या अखिल विश्वाची माता, पार्वती माता या कैलासी नव्हे. ती अबला यांच्या बरोबर इथून निघून गेली आहे. हो पिताजी, काय ऐकतोय मी? आई या कैलासी नाही, तुमच्या बरोबर भांडण करून हा कैलासाचा त्याग करून गेली. पिताजी, तिला थांबवायचं सोडून तुम्ही तिच्याशी भांडण बसला. हे बरोबर केलं नाही तुम्ही पिताजी. हा वीरभद्रा, तुझ्या मुलाला फक्त आईचीच बाजू बरोबर वाटते. बापांची बाजू फक्त मुलांना समजते. अहो देवा, तुमचे घरगुती प्रश्न तुम्ही नंतर सोडवा. अगोदर या विश्वाचा विचार करा. कारण आई प्रतिज्ञा करून इथून निघून गेली आहे. तिला बोलवणं इथं गरजेचं आहे. नारदा, आता मला तिला बोलवण्यात लागेल. तिने केलेली प्रतिज्ञा आज पूर्ण करून दाखवेल म्हणायची. चला सारे मिळून आधी मायेचे भाव करू, तिला भक्तिभावाने आणू, तिची स्तुती करू. चला वीरभद्रा, नारदा, चला आधी मायेचे धावा करू. माय भवानी तेरे करू, माय भवानी तेरे करू,
विश्वावर फार मोठं संकट आलं आहे. या विश्वावर फार मोठं संकट आलं आणि या संकटाचं निवारण फक्त तूच करू शकते जावी. असं कोणतं संकट येऊन पडलंय जी बाप महादेवानं सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हातातील त्रिशूळ धारण करण्याची शक्ती फक्त आई तुझ्यात आहे. तेव्हा या त्रिशूळ धारण करून या विश्वावर आलेल्या चिंता करू नको. सारं काही सुरळीत पार पडेल. पण भोलेनाथ, यावेळी या वीरभद्राची मला आवश्यकता लागली. त्यानं माझं स्वागत करा. पाताळ नगरीचा एक वीर दैत्य तो भाजला असून कुठले तलावाचे सर्व ऋषी मुनी ब्राह्मण यांना श्रद्धा आहे. त्याचा शेवट तुला करायचा आणि तो शेवट फक्त तुझ्याच करणी होणार आहे. तेव्हा आई तुला या भोलेनाथाच्या हातातील सुराची गरज आहे का? त्याचा आणि माझा घनघोर युद्ध झालं. पण मला त्यात अपयश आला. कारण तो ब्रह्मदेवाचा वर्षी असल्यामुळे जेव्हा अष्टभुजाधारी नारी निर्माण होईल आणि माझ्या हातातला त्रिशूळ तिच्या हातात जाईल आणि तेव्हा जर त्याने प्रहार केला असेल तर तेव्हा त्याचा म्हणून अनेक वेळा मला तुला धावा करावा लागला. मग चिंता करू नका. ही आदी माया आदिशक्ती पार्वती माता तुमच्यापर्यंत भक्तीला धावून प्रगट झाली. काही चिंता करू नका. चला माझ्या अशी जाऊ नको. पिताजीच्या हातातील त्रिशूळाची तुला कारण त्याचा मृत्यू जो आहे तो आगळा आणि वेगळा आहे. ज्यावेळी अष्टभुजाधारी निर्माण होईल आणि शिवशंकराच्या हातातील त्रिशूळाने त्याच्यावर वार झाला असेल तर त्याला मृत्यू. तेव्हा पिताजी त्या त्रिशूळाची आईला आवश्यकता आहे. हा त्रिशूळ तर मित्र अष्टशस्त्र प्रदान करतो. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा विश्व कार्य पूर्ण कर आणि तसेच शिवराम म्हणजे आपा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ रामदास कोरगावकर यांनी प्रसाद कोरगावकर यांच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच सिद्धी रोहित महाले यांनी प्रसाद कोरगावकर यांच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. सिद्धेश कोरगावकर यांच्या भूमिकेसाठी सिद्धी रोहित महाले यांनी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच नाट्यप्रेमी मोहन कोरगावकर यांच्या स्मरणार्थ प्राजक्ता मोहन कोरगावकर यांनी प्रसादच्या भूमिकेसाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच प्रसादच्या भूमिकेसाठी रिचा श्रीकृष्ण यांनी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. कैलासवासी नामदेव कोरगावकर यांच्या स्मरणार्थ अनंत कोरगावकर यांनी कालखंजराच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. देवा
असा कोणता पाप कर्म माझ्या हातून घडलाय देवा? असा कोणता पाप कर्म माझ्या हातून घडलाय देवा? रक्षण कर. कोण मला या जगातून वाचवेल देवा? कोण आता मला या जगातून हे वाचवायला येणार नाही. या जगात हो हो म्हणाला तयार. हे तर कुठे गेलाय देवा? देवा कुठे आहे तू देवा? अरे देवा, देवा कुठे आहे की तू? झोपला असशील ना जागामध्ये? एक विराट भाग. हे मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. वेत्रा पुन्हा इथं आलास आणि काय म्हणालास? माझा मृत्यू तुझ्या तरी. अरे मी अमर आहे पुरुष काय साऱ्या त्याच्याच पोटी देवता जरी आले असते तरी तू माझा काही वागणा करू शकत नाही. उलट बेळी तुमचा मृत्यू आहे. माझा नेत्राच समोर उभे आहे. माझा बुद्ध प्रत्यक्ष माझ्या समोर नमस्कार मग आहे आशीर्वाद. चिंता करू नको. सारं काही विघ्न दूर झालेलं आहे. या नराधामापोटी मला या अवतारामध्ये हा अवतार धारण करावा लागलाय. होय आहे. त्याने आमचे ब्राह्मणाला त्रस्त करून सोडला. त्याचा सेवक तुझ्याकरवी व्हावा हीच माझी इच्छा. पुराची भूमिका अजून करून यांच्या कलागुणांसाठी राईकर यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच प्रसादच्या भूमिकेसाठी आणि सिद्धेशच्या भूमिकेसाठी बिंदिया विजरुडकर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. हे एक विधान सामक्षराच्या बोधाने सांगते. अजूनही वेळ गेली नाही. माझ्या साऱ्या भक्तांना छळण्याचा प्रयत्न जर तू केला आहे आणि याही पुढे तुला जर या भूतलावर या विश्वावर जर राहायचं असेल तर माझ्या भक्तांना शरण ये. खराब आहे. एवढी हिंमत असेल तर देवी होऊन जातात तुझ्या आणि माझा संघर्ष. तुझा हा डाव मी हालून पाडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव. डाव तुझा मला कळला आहे आणि म्हणूनच म्हणते डाव तुझा कपटी डाव कळला मला. डाव तुझा
माझ्यासाठी त्यासाठी तुम्ही तुमच्या नावाला काहीतरी आणि माझ्याही नावाला काहीतरी या शेवटच्या शेवटच्या क्षणी का असेना तुझी चूक तुला कळली, पण पहा या आदिशक्ती आदि माते पार्वतीने हा अवतार धारण केला आहे आणि या अवताराला सारे भक्त एकविरा देवी या नावाने संबोधते आणि या साऱ्या भूतलावर हा अतांग असा सागर आहे. या सागराच्या ठिकाणी वास्तव्य करणारी ही कोळी बांधव या देवी आदिशक्तीला अर्थातच पार्वती मातेला कोळ्यांची एकविरा देवी या नावाने संबोधते. असा तुला आशीर्वाद आणि या तुला मी मारण्यात आलेलं स्थान आहे ते उंच टेकडीवर आणि त्यामुळे या टेकडीलाही एकविरा देवी असंही संबोधते. आई